नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण जाणून घेणार आहोत की लहान मुलांचं बोरन्हाण हे का केलं जातं. तर मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरन्हाणासाठी योग्य आहे, पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत देखील करतात. वयोगट म्हणजे 1 वर्षांच्या मुलांपासून ते 5 वर्षांच्या मुलांपर्यंत बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. त्यामध्ये बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किटं, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते, म्हणजेच त्यांची अंघोळ घातली जाते. घरातील आणि जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. ह्यालाच बोरन्हाण असे म्हणतात. तर हे बोरन्हाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले. त्यानंतर प्रथा ही पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण हे अतिशय महत्त्वपूर्ण रीतीने साजरे केले जाते. बोरन्हाण करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील शास्त्र आज आपण जाणून घेणार आहोत. तर यामागे शास्त्र काय आहे? बोरन्हाण करण्याच्या दिवशी देखील स्त्रिया आपलं हळदी कुंकू देखील करतात. तर लहान मुलं कृष्णाचं स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक प्रकारचे बदल होत असतात. लहान मुलांना अशा बदलत्या ऋतूंची बाधा लगेच होते आणि ती बाधा होऊ नये म्हणून या काळामध्ये मिळणारी फळे मुलांनी खावी आणि त्यांनी मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची त्यांना संधी दिली जाते. म्हणून यात बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा देखील समावेश केला जातो आणि त्यामध्ये खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात आणि त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचं शरीर सुदृढ बनतं असं शास्त्रीय कारण यामागे असावं हा प्रख्यात आहे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं देखील समाविष्ट करण्यात येतात आणि त्यामुळे मुलं अतिशय आनंदाने हा समारंभ साजरा करतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.